दिंडोरी लोकसभेच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भारती पवार यांच्या मनमानी कारभाराविरोधात काल दिनांक 26 एप्रिल रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष योगेश बर्डे व उपाध्यक्ष वैभव कावळे यांनी जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांच्याकडे आपल्या पदाचा व सदस्यत्वाचा पदाचा राजीनामा सुपूर्द केल्याने एकच खळबळ उडाली होती। त्याबाबत आज दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी भारतीय जनता पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी एक पत्र काढून योगेश बर्डे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे असे जाहीर केल्याने योगेश बर्डे यांना उमेदवार भारती पवार त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत। पाहूयात सविस्तर काय बोलले योगेश बर्डे। योगेश भाऊ, काय सांगाल? काल आपण भारतीय युवा मोर्चाचा अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला होता जिल्हाध्यक्षांकडे आणि आज एक भारतीय जनता पक्षाने त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी एक पत्रक काढून तुमची हकालपट्टी केली असं पत्रक जारी केलेलं आहे। त्या संदर्भात काय सांगा? मुळामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी माझा स्वाभिमान ठेवून त्या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांच्या कामकाजाच्या बाबतीत नाराजी व्यक्त करून त्या ठिकाणी मी जर अगोदरच राजीनामा त्या ठिकाणी दिलाय तर हकालपट्टीचा विषय आला कुठून? आता तो पक्षाचा एक केविलवाना त्या ठिकाणी प्रयत्न दिसतोय आणि त्या ठिकाणी आता उमेदवारांच्या पायाखालची त्या ठिकाणी जमीन सरकली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आता, कारण जसा माझा राजीनामा त्या ठिकाणी काल बाहेर पडला तशी पक्षांतर्गत त्या ठिकाणी मोठी हालचाल त्या ठिकाणी सुरू झाली। सर्व कार्यकर्ते आता त्या ठिकाणी व्यक्त व्हायला लागलेत। सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनातलीच भावना मी त्या ठिकाणी व्यक्त केली, त्यामध्ये माझा व्यक्तिगत कुठला काही स्वार्थ नव्हता आणि त्यामुळे आता कालपासून जवळपास हजारो लोकांचे हजारो कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी जिल्हाभरातून मला फोन चालू झाले की तुम्ही आमच्या मनातली त्या ठिकाणी भावना व्यक्त केली म्हणून। तुम्ही ज्या गावचे सरपंच आहात, उपसरपंच, त्याच गावाला 7 ते 8 कोटींचा निधी दिल्याचं खुद्द माजी केंद्रीय मंत्री भारती पवारांनी आज प्रसार माध्यमांना सांगितलेलं आहे। दिलाय, विकास कामं दिली, त्याबाबत माझी कुठलीही विकास कामांच्या बाबतीमध्ये नाराजी नव्हतीच। आपण जर माझ्या याच्या पत्रामध्ये जर बघितलं असाल, विकास कामं 100% दिली, परंतु ती किती टक्केवारी देऊन दिली, आपल्या पीएननी त्या ठिकाणी किती टक्के घेतले आणि मग माझ्या गावासाठी कामं दिले याचा खुलासा त्या ठिकाणी मी करण्यास तयार आहे। जर आपले पीएनना आपण समोर घेऊन बसणार असाल तर निश्चितपणानं ती गोष्ट की 7-8 कोटी रुपयाची कामं दिली ती किती टक्के घेऊन दिली त्याचाही त्या ठिकाणी जनतेसमोर ती गोष्ट येऊ द्या। जिल्हाध्यक्षांनी आज जे पत्रक काढलेलं आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेले आहे की तुम्ही पक्षांतर्गत कारवाई म्हणजे कार्यकर्त्यांना भडकवतात, उमेदवाराविरोधात प्रचार करतात असा बी ठपका तुमच्यावर ठेवण्यात आला। खरं तर आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुनीलजी बच्छाव सर हे खरं तर ते सुद्धा खूप नाराज आहेत, परंतु आता शेवटी त्यांना ते का स्वाभिमान ठेवत नाही मला माहित नाही, परंतु त्यांनाही फार काही विचारात घेऊन त्या ठिकाणी काम केलं जाते असंही अजिबात त्या ठिकाणी नाहीये। परंतु मला आदरणीय जिल्हाध्यक्षांबद्दल काही बोलायचं नाही, ठीक आहे, त्यांनी त्यांचं काम केलं, परंतु मला एवढंच त्यांना सांगायचंय की फक्त आपणही त्या ठिकाणी स्वाभिमान ठेवावा एवढीच आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो। ते पण फार त्यांच्या कामगिरीवरती खुश आहे असं अजिबात नाही। तुम्ही काल जो राजीनामा दिला तुम्ही स्वतः आणि उपजिल्हाध्यक्ष वैभव कावळे यांनी दिलेला आहे, तुमच्या सोबत अजून किती जणांची फळी तुमच्या सोबत आहे? आजही अनेक जण त्या ठिकाणी राजीनामा आपल्याला संध्याकाळपर्यंत कळेल, बरेच जण आजही त्या ठिकाणी आज दिवसभर बैठकांचं सत्र त्या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी चालू झालं आणि आता हळूहळू बरोबर त्या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात त्या ठिकाणी आवाज उठवायला लोक लागले। येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये तुम्हाला भरपूर राजीनामे त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचे बघायला मिळतील। लोकसभेचे निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेले आहे आणि उरलेले काही 15-20 दिवस बाकी आहेत। या काळामध्ये आपण कुठल्या पक्षाला पाठिंबा द्याल किंवा आपलं पुढचं पाऊल कसं असेल? माझ्या पक्षाने जरी त्या ठिकाणी जिल्हाध्यक्षांनी पत्र काढून हकालपट्टी जरी केलेली असली तरी पण गेली मी 15 वर्ष माझ्या पक्षाचं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे। त्याच्यामुळे आजही मला भारतीय जनता पार्टीबद्दल सहानुभूती माझ्या मनामध्ये आहे। ती सहानुभूती माझ्या मनातली त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाबद्दल कमी होणार नाही। जिल्हाध्यक्षांनी मला माहिती त्यांच्या मनाने माझं पत्र त्या ठिकाणी तयार केलेलं नाही, परंतु केंद्रीय मंत्र्यांनी त्या ठिकाणी राज्यातल्या आणि दिल्लीच्या नेत्यांना त्या ठिकाणी सांगून जिल्हाध्यक्षांवरती दबाव आणून त्या ठिकाणी ते पत्र त्यांच्याकडनं त्या ठिकाणी तयार करून घेतलं। परंतु तुम्ही अशी माझ्यासारख्या किती कार्यकर्त्यांची, तुम्हाला ज्यांच्या जीवावरती निवडणुका लढायच्या आहेत अशा किती कार्यकर्त्यांची तुम्ही हकालपट्टी करणार आहात? शेवटी त्यांच्या मनातली खतखत तर तुम्ही ते तर शेवटी आपण उमेदवारी नाही बदलली तर ते मतपेटीतून व्यक्त होणारच आहे।
मग पक्षाचं नुकसान करून घेण्यापेक्षा आपण हजारो कार्यकर्ते गमावण्यापेक्षा एक उमेदवार बदलला तर काय वावगं ठरेल. तर माझी पक्षाकडे त्यामुळे विनंती आहे की हजारो कार्यकर्त्यांचे राजीनामे येण्यापेक्षा, तुम्ही त्यांची हकालपट्टी करण्यापेक्षा, तुम्हाला एक व्यक्ती तुम्हाला हटवायचे, तुमचे 1 लाख मतं आजच लगेच प्लस होतील आणि हा मतदारसंघ त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या घशात जाण्यापासून वाचेल. ही कळकळीची मी विनंती माझ्या पक्ष नेतृत्वाला केलेली आहे की अजूनही वेळ गेलेली नाही, उमेदवारी बदला. उमेदवाराबद्दल प्रचंड संतोष पक्षामध्ये तर आहेच, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये, परंतु सर्वसामान्य जनतेमध्ये, शेतकरी वर्गामध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रचंड त्यांची बोलण्याची जी शैली आहे ती अतिशय अरोगंट आहे. तुम्ही मागे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत अर्जुन तात्या बोराडेंसारख्या शेतकरी संघटनेच्या एका ज्येष्ठ नेत्याला त्या ठिकाणी एवढ्या सगळ्या शेतकऱ्यांसमोर कांद्याच्या प्रश्नांवरती त्यांनी किती अरोगंट पद्धतीने उत्तरं दिली. ते एका सिनियर माणसाचा सुद्धा त्या ठिकाणी सन्मान ठेवू शकत नाही. त्यामुळे अशा उमेदवार मला वाटतं भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी खरं तर उमेदवारीच द्यायला नको होती आणि त्यांच्या उमेदवारीला त्या ठिकाणी सगळ्यांनी विरोध केला होता. त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटलांनी त्या ठिकाणी सगळ्यांच्या 1 to 1 मुलाखती घेतल्या होत्या, त्यांना उमेदवारी द्यायची का नाही त्याबद्दल. परंतु त्या दिवशी सुद्धा त्या खरं तर त्या बैठकीला त्या अपेक्षित नव्हत्या पक्ष संघटनेमध्ये, कारण इतरांची मतं त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटलांना त्या ठिकाणी जाणून घेण्यासाठी पक्षाने पाठवलं होतं. परंतु त्या ठिकाणी त्या संबंध दिवसभर त्या ठिकाणी पक्ष कार्यालयात खुर्ची टाकून बसले आणि प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांचे PA बाजूला घेऊन जात होते आणि ताई स्वतः त्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जात असताना विखे पाटलाकडे प्रत्येकाला त्या ठिकाणी नमस्कार करत होत्या. मग मला शेवटी तुमचं जर काम इतकं 5 वर्ष प्रामाणिक होतं, इतकं तुम्ही कार्यकर्त्यांना सांभाळलं, जीव लावला असेल, तर तुम्हाला हात जोडायची का गरज पडली त्या दिवशी कार्यकर्त्यांना? हा माझा थेट सवाल त्यांना आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.